शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज 23 जानेवारी मंगळवार. आपल्याला कालच्याच वातावरणात आपण मनामध्ये सगळा रामरायाच भरून राहिलेला आहे आणि काल रामाचं विश्वरूप दर्शन आपण पाहिले असं मला तरी वाटायला लागलं की आपली विश्वरूप दर्शनाकडे वाटचाल चाललेली अंतिम टप्प्यात आपण आलेले होतो आणि त्याच वेळेला सगळ्या विश्वानं पाहिलेलं रामाचं रूप म्हणजेच विश्वरूप दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. आता अर्जुनानं सुद्धा विश्वरूप पाहिल्यानंतर श्रीकृष्णाला भगवंताला आपलं सौम्य रूप दाखवण्याची विनंती केलेली होती आणि ती भगवंतांनी त्याची पूर्ण केली. पुन्हा त्यांनी सौम्य रूप असं त्याला दाखवलं, त्याला धीर दिला असं आपण 50व्या श्लोकात पाहिलेलं होतं. आता अर्जुन 51मध्ये काय म्हणतो बघा. आता मी पुन्हा पहिल्यासारखा झालेलो आहे, माझ्या मनातल्या शंका भीती सगळी दूर झालेली आहे. आत्तापर्यंत संजयनी सांगितलेलं होतं की असं अर्जुनाला पुन्हा पुन्हा भगवंतांनी सांगून चतुर्भुज रूप दाखवलं आणि मग श्रीकृष्णांनी ते सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला असं काल संजय बोललेलो. आता अर्जुन म्हणतो दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मिक संवृत्तः सचेतः प्रकृतिं गतः. छोटे छोटी संधी बघा. दृष्ट्वा इदं मानुषं रूपं. दृष्ट्वा इदं इथे संधी आहे. तव म्हणजे तुझं. कसं आहे मानुषम रूपम हे मनुष्य रूप. मनुष्य रूपात तू आता वावरतोयस तर तुझं हे जे नेहमीचं मनुष्य रूप आहे ते दृष्ट्वा. दृष्ट्वा म्हणजे पाहून आणि इदम म्हणजे हे म्हणजे तुझं हे नेहमीचं. आणि शिवाय पुढे एक शब्द विशेषण आहे सौम्यम म्हणजे सौम्यम मानुषम रूपम आणि त्याच्या आधीचं सर्वनाम आहे इदम. इदम तव सौम्यम मानुषम रूपम. हे सगळं पाहिल्यानंतर काय झालेलं आहे जनार्दना. जनार्दन हे जे विशेषण वापरलेलं आहे. काय झालं आता इदानीम खालच्या ओळीला बघा. इदानीम अस्मि संवृत्तः. मी आता काय झालेलं आहे तर मी आता असा झालो म्हणजे काय प्रकृती. माझी जी मूळ प्रकृती आहे आपल्या स्वाभाविक प्रकृतीला स्थितीला मी प्राप्त झालेलो आहे. आणि सचेता हा मुख्य एक शब्द आहे. सचेता हा संवृत्त हा सचेत झाला म्हणजे काय झाला तर त्याच्यामधलं जे चैतन्य आहे ते सगळं परत आलेलं आहे आणि तसा तो स्थिरचित्त झालेला आहे. कधी कधी बघा इतकी मनामध्ये इतकी चित्तामध्ये सगळी घालमेल असते. एका वेळेला अनेक गोष्टींचा विचार मनुष्य करत राहतो. ठरवलेलं असतं हे करायचं पण त्यावेळेला जगाच्या सगळ्या चिंता आणि सगळ्या काळज्या डोळ्यासमोर किंवा ह्या कामाचं काय होईल त्या कामाचं काय होईल असं सगळं येत असतं. पण इथे मात्र अर्जुनाची अवस्था कशामुळे झाली होती तशी भयामुळं. भयानक असं विश्वरूप पाहिल्यामुळं तो अगदी गडबडून गोंधळून गेला होता आणि म्हणून तो म्हणतो की आता तुमचं सौम्य शांत असं हे रूप पाहिल्यानंतर मी आता पुन्हा स्थिरचित्त झालेला आहे, सचेत झालेलो आहे आणि माझ्या मूळ स्वभावाला प्राप्त झालो. प्रकृतीम गतः. सचेतही झालो
आणि माझ्या मूळ प्रकृतीला पण गतः म्हणजे आलो, प्राप्त झालो, गेलो असा अर्थ नाही घे. माझ्या मूळ प्रकृतीला मी प्राप्त झालो. म्हणजे आपला जो मूळ स्वभाव आहे तो पुन्हा त्याचा प्रवृत्त झालेला आहे किंवा तो त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे मूळ स्थितीला आलो. नाहीतर आपण असं काही घाबरून गेलो की आपल्या धडधड होते, छातीत धडधड होते, हृदयात धडधड होते, डोळ्यात पाणी येतं, अंगाची थरथर होते, सगळं जे काही होतं ते सगळं आता त्याचं शांत झालेलं आहे. म्हणजे आपल्या भाषेत तो नॉर्मलला आलेला आहे. स्थिरचित्त म्हणजे अगदी शांत स्थिर झालेला आहे आणि तो स्वतः कबूल करतो. बघा, एखादा सुद्धा मनुष्य असा जर काही घाबरलेला असेल आणि त्याच्या अंगावरनं हात फिरवला, जरा धीर दिला, शांत बस, काही होणार नाही, तू आता सुरक्षित ठिकाणी आलेला आहेस, की त्याची ती धडधड ते सगळं जे आहे ते शांत होतं, थांबतं. तशी आता त्याची अवस्था झालेली आहे. आता इथं खरं म्हणजे काही वाईट नव्हतं त्यांनी पाहिलेलं, पण त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं विश्वरूप त्यानं पाहिलेलं. आपल्याला सुद्धा एवढी कल्पना नसते. आता कालचं सुद्धा एवढा मोठा काय म्हणू आपण विश्वाचा एक वेगळा हे आपण आवेश किंवा सगळा उत्साह पाहिलेला आहे. असं कधी आपल्याला वाटलंही नसेल. ज्या वेळेला कारसेवकांनी सगळी धडपड केलेली होती, कोणी तुरुंगात गेलेले होते, अडवाणींचं वगैरेही ऐकलं आपण, की अगदी जीवावर उदार होऊन आता ती माणसं 80-90 वर्षाची, 95 वर्षाची झालेली आहेत बघा. त्यांना काल अगदी कृतकृत्य वाटलं असेल कालचं सगळं छान पाहून. पण जेव्हा त्यांनी ते 20-25 वर्षापूर्वी अनुभवलं त्यावेळेला मात्र त्यांची अवस्था अशीच अर्जुनासारखीच झाली असणार आणि त्यांचं ऐकून आपण गर्भगळीत झालेले होतो. आता हे काय म्हणतात बघूया समश्लोकीमध्ये. विनोबा म्हणतात, पाहून हे तुझे सौम्य, पाहून हे तुझे सौम्य, मानुषी रूप माधवा, झालो प्रसन्न मी आता, आलो भानावरी पुन्हा. प्रसन्न झालं म्हणलं. सचेताचा अर्थ छान घेतला आहे विनोबांनी. प्रसन्न झालो. आपल्याला बघा छान फुलं बघायला मिळाली की अगदी आपण प्रसन्न होतो. काल परवाच एक गोष्ट बधी होऊ देत समजलो की मग सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, पार्थ आनंदे जीवाला, देव देखता सानूला, स्वप्नापरी आदी तेज, क्षणे मावळे सहज, निशी उदयात तारा, देवी देखे सैन्य भारा, आपण रथा खाली उभा, वरी देखे पद्मनाभा, शंख चक्रादी हत्यारे, चतुर्पाणी रूप गोजिरे, ठाण लक्षणे नेटका, दिसे सौम्य टविटका, हर्षे बोले धनंजय, तुझे देखलिया, तुझे देखलिया. तो हर्षानं बोलतोय, आता आनंदित झालेला आहे. कीर्तने म्हणतात, बोले पार्थ तदा जनार्दन तुझ्या या सौम्यशा, तुझ्या या सौम्यशा, मानवी रूपाला पहिल्या बघून मजला, आनंद ते तोषवी. बोले पार्थ तदा जनार्दन तुझ्या या, जनार्दन तुझ्या या सौम्यशा, मानवी रूपाला पहिल्या बघून मजला, आनंद हे तोषवी. आता स्वस्थ असे नसे भयमुळी, झालो असे निर्भय, आली से स्मृती बुद्धीला फिरून ती, मोहानसे आश्रय. आता माझ्या ठिकाणी मोहाला आश्रयच नाही आहे. बुद्धी एकदम स्थिर झालेली आहे, स्मृती परत आलेली आहे. आता अनंत तनय म्हणतात, नित्याचे तव सौरम्य रूप बघुनी, हे मानवी माय माधवा, गेले मदभय मावळो निधृतीये, आत्मस्थळी केशवा. एकदा माधवा आणि केशवा, आपल्या आवडीचं सगळ्यांचं गाणं आहे की नाही. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. ते गोडवा आहे सगळ्यामध्ये. झाले स्वांत नितांत निवृत्त तसा, तो मोह गेला लया, केला आज गृहप्रवेश मतीने,
ज्ञानास घेऊन या. किती सुंदर गृहप्रवेश शब्द वापरलाय. माझ्या मतीनं गृहामध्ये म्हणजे माझ्या अंतरंगात प्रवेश केलेला आहे आणि ज्ञानाला पण ती बरोबर घेऊन आली आहे. सचेताचा अर्थ यांनी किती छान घेतलाय बघा. मारुलकर म्हणतात, अर्जुन म्हणतो देवा तव मानव सौम्य रूप पाहून. अर्जुन म्हणतो देवा तव मानव सौम्य रूप पाहून. प्रसन्न चित्ते आता स्वास्थ्य मनी पावलोत याहून. केवळ प्रसन्न चित्त झालं की सगळं माणसाचं स्वास्थ्य अवलंबून आहे. म्हणजे परत येतो बघा. खरं सांगू का, आपल्याला जे आजार होतात किंवा काहीतरी जे व्याधी होतात त्याच्यात 60% अंश मनाचा असतो. सगळं मनामुळे जास्त होत असतं. आणि मन जर एकदम प्रसन्न असेल, मन जर एकदम चित्त जर एकदम स्थिर असेल तर निम्मी दुखणी त्यांनीच पळून जाते. म्हणून डॉक्टर असा पाहिजे बघा ज्याला सायकॉलॉजी मानसशास्त्र चांगलं कळतं. आणि खूप डॉक्टर असे आमच्या आयुष्यात तर खूप चांगले असे डॉक्टर आले. माझ्या आयुष्यात तर खूप चांगले आले. म्हणजे आपल्या मनातली भीतीच ते घालून काही नाही, अगदी छोटंसं ऑपरेशन, छोटंसं म्हणायचं छोटंसं ऑपरेशन असतं. 3 दिवसात तुम्ही ओके व्हा आणि सगळं विसरून जाल आपलं काही दुखणं असेल की अगदी काहीही जरी झालं तरी काहीच काळजीचं कारणच नाही. पण काही मात्र डॉक्टर इतके भीती घालून देतात तर ते खरे मानसशास्त्रज्ञ नसतात. इथे मात्र त्यांनी बरोबर हे ओळखलेलं आहे भगवंताचं, की भगवंतांनी बरोबर आपली आधी थोडीशी परीक्षा घेतलेली आहे आणि त्याच्यात उत्तीर्ण आपण झालो की आपण आता प्रसन्न झालो हे त्याच्या लक्षात आलं. डॉक्टर खैर म्हणतात, मानव देहामध्ये तुझे रूप सौम्य हे पुन्हा दिसले. मानव देहामध्ये रूप तुझे सौम्य हे पुन्हा दिसले. आता जनार्दना मग सावध स्थिर शांत चित्त हे झाले. आता जनार्दना मम सावध स्थिर शांत चित्त हे झाले. सावध, शांत आणि स्थिर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्थिरता पाहिजे. परवा मी म्हणलं होतं स्थिर सुखम आसनम. मन आणि शरीर हे दोन्ही स्थिर पाहिजे. त्याच्यानंतर शांत पाहिजे. शांत एका जागी बसलो तरी मन अशांत असतं. आणि पुन्हा सावध पण पाहिजे. अगदी खुट्ट आवाज आला तरी सुद्धा मनुष्य अगदी सावध राहतो. तसा सावध पाहिजे. सतत काय म्हणू आपण, सगळ्या जगाचं भान आपल्याला पाहिजे आणि आपण कुठल्या वेळी कसं वागायचं आहे त्याच्यासाठी सावधानता हा एक शब्द फार महत्त्वाचा आहे. समर्थांनी तर आपल्याला खूप वेळा तेच सांगलं की सावधपण मज दे रे राम. म्हणजे कोमळ वाचा देव रे राम, पण त्याच्यात सावधपण मज दे रे राम असंही सांगितलेलं. तसं आता ते सांगतात. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. अगदी याच्यात काही फार सांगण्याजोगं काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा अरे जनार्दना, मी मानुषरूप मला प्रिय असणारं तुझं सौम्य स्वरूप पाहून प्रसन्न चित्त झालो आहे आणि आपल्या स्वाभाविक अवस्थेला प्राप्त. प्रकृतीगत हा म्हणजे प्रकृती म्हणजे आपली स्वाभाविक मूळ जी प्रकृती आहे त्या ह्याला मी प्राप्त झालो आहे. आता थोडंसं याच्यावर असा आपण विचार करायला पाहिजे की हे सौम्यरूप पाहिल्यानंतर अर्जुनाला आनंद झाला आणि जणू काही त्याला असं वाटत होतं आता माझा एक ते गाणं मला आता आठवलं, नको देवराया अंत सा पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तशी झाली होती याची अवस्था की नको देवराया अंत सा पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. त्याला असं वाटलं होतं की आता आपला प्राण जाणार, आपण ते सहनच करू शकणार. पण त्याच्यातनं तो सावरला गेला. कदाचित त्याला असंही वाटलं असेल त्यावेळेला की 1000 मैल पसरलेल्या समुद्रामध्ये मी एकटाच पोहत चाललोय की काय, मला कधी काळी किनारा दिसेल की नाही.
आणि असं आपल्या विश्वरूपाचं दर्शन झाल्यावर तो म्हणतो, मला भगवंत असं वाटायला लागलं होतं, पण आपल्याच कृपेनं मी जिवंतपणी आपल्या या मनोहर रूपाचा किनारा पाहू शकलो आणि मला आता धन्यता वाटलेली आहे. सगळे भाव मनातले कसे उचंबळून येत असतात. अर्जुन हा एक आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी आहे, पण अर्जुन असा लेचापेचा नव्हता हो. त्याच्या ठिकाणी हे सगळे आपल्या मनातले भाव जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत. कोणतरी आपला प्रतिनिधी पाहिजे म्हणून अर्जुनाला प्रतिनिधी केलेलं आहे भगवंताने. आणि आपल्या विश्वरूपाच्या दर्शनानं माझी जी दिशाहीन अवस्था झाली होती ती आता मला योग्य मार्गावर आल्याचं समाधान मिळते. प्रसन्न चित्त म्हणतात ना, प्रसन्न झालेलो आहे मी. आणि जीविताच्या अशा आशेच्या काळ्या कुट्ट अंधारात मी साचपडत होतो, पण आता आपलं तेजस्वी रूप पाहून हे जनार्दना माझ्या जीवाची घालमेल शांत झाली आणि मला आता पुन्हा नवीन आशा स्फुरलेली आहे किंवा फुटलेली आहे. आशा नवीन आल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे मला एकदम समाधान, शांती, जो आता शब्द त्यांनी वापरलेला छान होता. समाधानही पाहिजे, शांतीही पाहिजे, सावधपणाही पाहिजे आणि तो सगळा त्याला आलेला आहे. आता पुढचा श्लोक बघा. भगवान सांगतात आता भगवान सांगतात काय म्हणतात बघा, की अरे हे इतकं माझं रूप जे आहे हे इतकं सोपंही आहे सगळ्यांना बघायला. पुढचे 2-3 आता छान 4 श्लोक राहिले. 52, 53, 54, 55. श्री भगवान वाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. सुदूरदर्शम संधी आहे बघा. दुर्दर्शम. दुर्दर्शम म्हणजे बघण्यास अवघड, पण सु लावल्यामुळं अधिक. इदम रूपम म्हणजे हे पाहण्यास अवघड किंवा अत्यंत कठीण, दुर्लभ असं जे रूप आहे ते मी आता पाहिले म्हणतो. सुदुर्दर्शम इदम रूपम दृष्टवान असी. तो त्याला म्हणतोय तू दृष्टवान, तू पाहिलायस. असी म्हणजे हे त्याला उद्देशून तो द्वितीयवाचक, आपलं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, म्हणजे आपलं क्रियापद आहे. असी म्हणजे आहेस. रूपम दृष्टवान असी. अरे तू माझं बघण्यास अत्यंत दुर्लभ असं रूप पाहिलेस. यन मम थोडासा छोटासा संधी असतो. यत मम. यत म्हणजे जे, मम म्हणजे माझं. यत मम रूपम सुदुर्लभम. अत्यंत दुर्लभ असं जे माझं रूप आहे ते तू पाहिलंस. आणि मग त्यामुळं काय झाले तो सांगतोय भगवंत, देवा अपि अस्य रूपस्य. अपि म्हणजे सुद्धा, देवसुद्धा काय आहे, अस्य रूपस्य ह्या रूपाचे नित्यम दर्शनकांक्षिण. नित्य म्हणजे नेहमी, आणि दर्शनकांक्षी म्हणजे दर्शनाची इच्छा असणारे. म्हणजे सगळे देवसुद्धा माझ्या या सुंदर रूपाची अपेक्षा करतात, इच्छा करतात, नेहमी मला पाहण्याची इच्छा करत असतात. बघा कुणालाही झालं तरी असं छान रूप बघायला आवडतं नाही का. आता कालचंच पाहिलं रूप सगळं, तिथला जो सोहळा होता किती शांत रसाचा सगळा अनुभव आला. कुठे तो DJ नाही, कुठे धंडण नाही, ढणढण नाही. आणि त्याच्या निमित्तानं आपल्या गावोगावात मात्र 100 DJ चालले असते. पण तिथलं जे अयोध्येतलं रूप होतं ते अगदी बघण्याजोगं होतं. आणि त्याचीच अपेक्षा सगळे देव म्हणूया. आणि मला आत्ता याच्यावरनं वाटतं की आपण सगळं 17व्या अध्यायात पाहतो आहोत तसं सत्वगुणाचा आविष्कार सगळा तिथं दिसत होता. आणि सगळे देवसुद्धा माझ्या ह्याच रूपाची अपेक्षा करतात किंवा इच्छा करतात असं म्हटलंय बघा. जर पूर्वीच्या पद्धतीनं असतं ना तर त्रेतायुग, सत्ययुग, द्वापरयुग, तर नक्कीच आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली असती. पण कालही आपण पाहिलेलं आहे अशी पुष्पवृष्टी, असं सगळं वातावरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे सगळं तिथे सजवलेलं होतं आणि ते योजिलेलं होतं. खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. अजून ते डोक्यातनं जातच नाही. काल म्हणजे सगळे आपण त्या छान वातावरणात होतो, आपणही त्याचा आनंद घेतला. आज तुम्ही सगळ्यांनी
चांगलं सादरीकरणही केलं आणि आपल्या मनातल्या भावना सगळ्या आपल्याला व्यक्त करायला मिळाल्या. आता भगवान काय म्हणतात समश्लोकीमध्ये, हे पाहिलेस तू, हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन, आशाही राखुनी ज्याची झुरती नित्य देवही. झुरती शब्द वापरले. कांक्षिण हा, एखाद्याची इच्छा असणं म्हणजे ती मिळण्यासाठी माणूस झुरतो बघा. असं वाटतात की नाही की मुलाच्या काळजीनं म्हणा किंवा ओढीनं आई झुरत असते. हा शब्द त्यांनी छान वापरला आहे विनोबांनी. विनोबासुद्धा अगदी चांगले मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यामुळे ते म्हणत आहेत की आशा ठेवून, आशा ही राखुनी ज्याची झुरती नित्यदेव ही. आता उद्धव चितघन म्हणतात, हे रूप देखणे कष्ट माझे जे देखिले, हे रूप देखणे कष्ट माझे जे देखिले तुवा, या रूपाचे देवतेही सदा दर्शन इच्छती. देवांना सुद्धा माझं हे रूप पाहण्यासाठी कष्ट पडतात. आता त्याच्यावर खूप आहे बोलण्याजोगं. आधी समश्लोकी पाहूया. चव्हाण म्हणतात, पाहिलेस रूप माझे अति दुर्लभ दर्शन, पाहिलेस रूप माझे अति दुर्लभ दर्शन, हपापले नित्यदेव. आता ह्यांनी कांक्षणाचा हपापले घेतला म्हणजे अति उत्सुक असतं की नाही. आपण लहान मुलं कशी खाऊसाठी हपापले असतात, खेळासाठी हपापले, तसे देव म्हणले हपापले नित्यदेव असती घेण्यास ते दर्शन. ते दर्शन घ्यायला अगदी देवसुद्धा हपापलेले असतात. म्हणजे अति त्याच्याबद्दल आतुर होणं हा हपापलेचा अर्थ आहे. मोरोपंथ म्हणतात, जे देखील तुवारे अशक्य जे रूप ते पहायास, जे देखिले तुवारे, तुवारे म्हणजे तू, अशक्य जे रूप ते पहायास, पाही इच्छिती सुरही, पाही इच्छिती सुरही माझ्या रूपास ते महायास, माझ्या रूपास ते महायास. महायास म्हणजे महाआयास, आयास म्हणजे कष्ट, आटापिटा. तर माझं रूप पाहण्यासाठी देवांना सुद्धा खूप आटापिटा करावा लागतो, खूप प्रयत्न करावे लागतात. तर तुलसीदास म्हणतात, देख्या प्रसन्न रूप यह जो तू देख्यो मीत, देख्या प्रसंग रूप यह जो तू देखो मीत, ता स्वरूप को देवता देख्यो चाहत नीत, ता स्वरूप को देवता देख्यो चाहत नीत. ता म्हणजे ते रूप पाहण्यासाठी देवसुद्धा असतील उत्सुक असतात, ते पाहावंसं त्यांना वाटत असतं. तर प्रज्ञानानंद म्हणतात, अति दुर्लभ ते बघड्या मिळणे तुवा पाहिले जे रूप, अति दुर्लभ ते बघण्या मिळणे तुवा पाहिले चे रूप, त्या रूपा बघण्याला देवही नित्यकांक्षिती मनी खूप, नित्यकांक्षिती मनी खूप. अरे तू जे तुवा म्हणजे तू जे रूप पाहिलंस ना ते बघण्यासाठी सगळे देवसुद्धा नित्य उत्सुक असतात, आकांक्षा करतात. तर आजच भागवतातलं नृसिंहाचं रूप दर्शन कसं त्यांनी दिलं. एवढासा तो 7-8 वर्षाचा बालक केवढं तत्त्वज्ञान समजावून देतोय पित्याला. पिता म्हणतो की एवढे माझ्या सगळे ह्याच्यात असताना, माझ्या ताब्यात असताना, आणि तू मात्र त्या कुठल्या दुसऱ्याच देवाची म्हणजे हे करतोयस, पूजा करतोयस, अर्चना करतोय. तेव्हा असं कोण आहे तुझा देव? तो सांगतो सगळे ज्याच्या अधीन आहेत. मग तिथे रुद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश तिघांचाही तिथे उल्लेख केलेला आहे की ब्रह्मदेवसुद्धा ज्याच्या अधीन असतात. बघा ते एक स्तोत्र मागे मी म्हटलं होतं, ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयं जगत. म्हणजे त्या
गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत ही सगळे मायामय जगत आहे आणि हे सगळं संपणार आहे, हे नष्ट होणार आहे. फक्त एकमेव हा परमात्मा, तो मात्र चिरंतन आहे, सनातन आहे, निर्गुण निराकारी सगळा असा जो आहे तोच सांगतोय की पण तो जेव्हा मानुष्य रूप घेतो त्यावेळेला मात्र ते अत्यंत उघड असतं. अहो त्याच्या त्या रूपाला पाहून किंवा रूप जेव्हा तो घेतो त्या खांबातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळी पृथ्वी फुटून जाते की काय, दणाणून गेलेलं होतं सगळे. तो स्वतः हिरण्यकशिपूसुद्धा खूप घाबरलेला होता. पण सगळे सगळे घाबरून गेलेत. पार मुनी, यक्ष, किन्नर, सगळ्या प्रकारच्या ज्या एवढ्या योनी आहेत त्या सगळ्या घाबरलेल्या होत्या. इतकी भगवंताची. आणि तसंच रूप इथं जवळजवळ भयानक असं अर्जुनानं जेव्हा पाहिलं ना तेव्हाही असेच सगळे देव, ऋषी, मुनी सगळे घाबरून गेले होते. आपण पाहिलेलं आहे. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. माझे जे रूप तू पाहिलंस ना ते पाहण्यास अत्यंत दुर्लभ आहे, ज्याचं दर्शन अत्यंत कठीणही आहे. सुदुर्दर्श, दुर्दर्शचा अर्थ आपण म्हणतो ना दुर्दशा झाली, म्हणजे जी बघू नाही, जे ऐकू नाही, पाहू नाही अशी अवस्था झाली. तसे सूमुळं अधिक त्याला तीव्रता आलेली. आणि देवलोकसुद्धा माझ्या या रूपाची दर्शनाची नेहमी आकांक्षा करतात, इच्छा करतात. म्हणजे याच्या मागचा अभिप्राय असा आहे की दर्शनाची इच्छा असूनसुद्धा त्या देवांनी तुझ्याप्रमाणे हे रूप पाहिलेलं नाही आणि पाहणारेही नाहीत. इतकं सोपं नाही आहे सगळ्यांना हे रूप पाहायला मिळणं, इतकं सोपं नाही आहे. खरंच अर्जुन खूप भाग्यवान आहे आणि म्हणून त्याला ही दोन्ही रूपं अनुभवायला मिळाली, पाहायला मिळाली. आपण कल्पनेतनं आणि त्या सगळी डोळ्यापुढे चित्र उभं करून ते सगळं दोन्ही रूपं पाहतो आहोत. पण काल आपण त्या छोट्याशा 5 वर्षाच्या ललाचं, रामललाचं जेव्हा रूप पाहिलं ना तेव्हा इतकं निरागस, अगदी छान हसतमुख आणि चेहऱ्यावरचे भाव बघा, डोळ्यामध्ये अगदी असे पाणीदार डोळे. ते बघून असं वाटत होतं ना, तर असं जे सौम्य रूप आहे ते आपल्याला सुद्धा सगळ्यांना बघायला मिळालं. हे खरंच आपलं भाग्य आहे, खरंच आपलं भाग्य आहे की आयुष्यात असा कधी प्रसंग आपल्या येईल असं आपल्यालाही वाटलेलं नव्हतं. त्यामुळं मला उगाचच त्या दोन्ही प्रसंगाची अशी तुलना करावीशी वाटते. आणि आपण सगळे या ठिकाणी अर्जुन झालेले होतो आणि त्या भगवंतांनी आपल्याला खरंच छान रूप दर्शन दिलेलं आहे. तर असं हे अवघड रूप आपल्याला पाहायला मिळालं. आणि अवघड म्हणजे तशा अर्थी बघण्याला सोपं झालं पण दुर्मिळ होतं. इतक्या सहजासहजी ते मिळालं नसतं सगळ्यांना. आता बघा, तिन्ही देवांची इथे तुलना करता येते की सगळे जे देव आहेत त्यांनासुद्धा हे काही सगळं रूप बघायला मिळत नाही. म्हणजे विश्वरूपही दुर्लभ आहे आणि हे सुद्धा रूप जे आहे ते किती अवघड आहे. आता इंद्रांचा जो देव आहे, आपल्याला देवांचा जो देव आहे इंद्र, त्यालासुद्धा हे विश्वरूप आजपर्यंत प्राप्त झालेलं नव्हतं. कारण इंद्राच्या ठिकाणी काय आहे हो, तुम्ही पाहत असाल प्रत्येक ठिकाणी त्याला भीती असते की बाबा माझं पद जाईल का, त्याला ईर्ष्या वाटत असते, मत्सर वाटत असतो, असे विकार त्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळं त्याला इंद्रपदाची आसक्ती आहे. आपण सुद्धा आसक्ती नाही ठेवली तर आपल्याला काही होणार नाही. आणि सर्वाभूती असलेल्या ईश्वरी तत्वाची ओळख त्याला अजून झालेली नाही आहे इंद्राला. त्यामुळे इंद्रसुद्धा हा नेहमी बघा ना, रामायणात सुद्धा किती प्रसंगी हे सगळे इंद्रादिदेव सारखे त्या विष्णूंकडे जात असतात आणि असं असतं. आता इथे सुद्धा भागवतातही तसंच आहे. जरा काही झालं आणि त्यांचं पद सारखंच गेलेलं आहे ना इंद्राचं. म्हणून याच्यावरनं आपल्याला एवढीच गोष्ट लक्षात राहील की इंद्रादी देवांचं सुद्धा पद जर निश्चित नाही, अढळ नाही, तर आपण आपल्या या छोट्या छोट्या पदांसाठी आणि याच्यासाठी का असं हटून बसायचं किंवा कशाला त्याची अपेक्षा करायची. कारण चिरंतन कुठलीच गोष्ट नाही आहे. मग ह्या सर्वाभूती असलेल्या ईश्वराची जेव्हा आपल्याला जाणीव होईल, ज्ञान होईल,
अनुभूती येईल, त्यावेळेला आपल्याला हे सगळं व्यर्थ वाटायला लागेल. आता ब्रह्मदेव काय करतो? सृष्टीची रचना करतो. म्हणजेच रोज नवे नवे संकल्प त्याला करावे लागतात. हा त्याचा एक स्थायी भाव आहे. पण रोज नवीन काहीतरी निर्मिती करणं हे रजोगुणाचं आहे. आणि रजोगुण हा काही श्रेष्ठ मानलेला नाही आहे. आणि शंभू तर काय करतो? शिव शंकर सगळ्याचा संहार करतो. आणि संहार करणं, नाश करणं म्हणजे तमोगुणाचं लक्षण आहे. काही लहान मुलांच्या बाबतीत मी बघते, अशी खेळणी आणली की ते पहिलं सगळं खोलून बघायचं असतं आणि त्यात आत काय आहे, म्हणजेच त्याचा संहारच होतो. पुन्हा त्याला काही जोडता येत नाही. 1000, 500 जे काय रुपयांचं खेळणं असेल ते 5 मिनिटात. तसाच हा शंभू करतोय की एवढं ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं विश्व आहे, त्याचा योग्य वेळी संहार करणं हे त्याचं काम आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी तमोगुण आहे. मग आता म्हणून त्यांना हे विश्वरूप दिसत नाही. विश्वरूप दर्शन का होत नाही? तर रजोगुण तमोगुण त्याच्या आहारी गेल्यामुळं त्यांना दिसत नाही. मग ही जर थोर मोठ्या मोठ्या देवांची अवस्था आहे, तर खालच्या योनीतले जीव वगैरे तर काय, त्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. आणि सगळे देव वगैरे, इंद्रादी देव सगळे या विष्णूचं म्हणजे भगवंताचं दर्शन घेता येण्यासाठी उत्सुक असतात. एवढंच या श्लोकात सांगायचं आहे. तसंच आपणसुद्धा असं भगवंताच्या ओढी भेटीसाठी काल बघा सगळे खेळून बसले होते. कुणाला जेवणाची, खाण्याची, पिण्याची काहीही हे नव्हती, तहान नव्हती, भूक नव्हती. सगळं हरपून गेलो होतो. कधी एकदा तो रामलल्ला दिसेल. नुसती पूजा चालली होती तेव्हा छोटे छोटे देव, काहीच कळत नव्हतं केवढी मूर्ती आहे काय. पण जेव्हा छान दर्शन झालं त्यावेळेला अगदी समाधान पावलं. तसं हे आता अर्जुनाला हे रूप बघून तो अतिशय सुखावलेला आहे. आणि भगवंतांनी त्याला सांगितलं की हे इतकं अवघड होतं, पण ते तुला पाहायला मिळालेलं आहे. आता पुढचा बघा. पण भगवंत त्याला पटवून देतात की हे दर्शन इतकं सोपं नाही बरं का. मागेही अशाच प्रकारचा श्लोक झालेला, पण पुन्हा तो पुनरावृत्ती करतात. नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि मां यथा. न अहम असा संधी आहे. न अहम वेदैही न, तिथं संधीच आहे. वेदैही दै पुढं विसर्ग. न तपसा न दानेन न दानेन न आणि न च इज्जया. बाकी सगळ्या शब्दांचे अर्थ कळतात. फक्त इज्जया म्हणजे यज्ञ करून. आधी म्हणलंय न अहम वेदैही म्हणजे वेदाचा अभ्यास करूनही मी काही तुम्हाला दिसणार नाही. तपसा न म्हणजे तपस्वी लोकांना सुद्धा तपश्चर्या करून मिळत नाही. न दानेन, अहो दान करूनही मी मिळू शकत नाही. न च इज्जया आणि यज्ञानंही मला पाहणं शक्य नाही. म्हणजे दान करून नाही, वेद शिकून नाही, तपश्चर्या करून नाही आणि यज्ञ करूनही नाही. मग काय आहे? शक्य एवं विधो द्रष्टुम. एवं विध हा विसर्गाचा ओ झाला. एवं विध हा द्रष्टुम शक्य. शक्य म्हणजे शक्य आहे अशा प्रकारच्या. एवं विधा म्हणजे अशा प्रकारच्या, अर्थात चतुर्भुज रूपातला. द्रष्टुम म्हणजे पाहण्यासाठी. दृष्टवानसी तू पाहण्यास योग्य आहेस, पाहिलं आहेस. माम यथा, माम म्हणजे मला. यथा माम दृष्टवानसी असं हे घ्यायचं आहे, अन्वय घ्यायचं आहे. ज्या प्रकारे तू मला पाहिलं आहेस, ज्या प्रकाराने तू माझ्याकडं पाहतो आहेस, अशा चतुर्भुज रूपातील माझं जे रूप आहे हे कशानेही पाहता येणार नाही. तेच पूर्व सांगितलं तसं वेद तप दान आणि यज्ञ याच्या आधारे करणं शक्य नाही. त्यामुळं तू खरा भाग्यवान आहेस. तुझी भक्ती सगळ्यात महत्त्वाची. म्हणून भागवतातही सांगितले, प्रत्येक ग्रंथात सांगतात, दासबोधातही सांगितलेले की भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैचे समाधान. तेथे कैचे समाधान. भक्तीशिवाय जे ज्ञान आहे ना, तिथं समाधानच नाही. पण भक्ती इज इक्वल टू ऑल. म्हणजे भक्ती बरोबर हे सगळं आहे.
या सगळ्या गोष्टी असून भक्ती असेल तर सगळं ओके, पण सगळं आहे पण भक्ती नाही तर सगळं मायनस. बरं ठीक आहे, इथे थांबूया आपण. मला वाटलं होतं याचं विवरण आपण उद्या बघूया. आता योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.